हाय गाईज, आज बनवू आपण बर्गर. तो कसा बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. आणि घरच्या घरी करणार, घरच्याच सामानात करणार आहोत. ते इथे आपण बन घेतले आहेत बर्गरचे. त्यानंतर इथे आपण घेतलेले आहे शिमला मिरची, गाजर, मटार, कांदा, बट मिरची आणि बटाटा खिसून घेतले, उकडवून म्हणजे शिजवून खिसून घेतलेलं आहे. हो, उकडून. आणि नंतर इथे घेतले कॉर्नफ्लॉवर, थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि ते ब्रेड क्रम्स असं इथले. पहिले आपल्याला आलू टिक्की बनवायची, त्याची ती आधी बनवून घेऊया. बर्गरच्या आधी टिक्की वापरतो ती बनवायची आधी. त्यासाठी 2 बटाटे घेतलेत किसून, 2 बटाटे, एक छोटा कांदा आहे हा चिरून घेतलेला बारीक, 2 बारीक मिरच्या घेतलेत एक चिरून, एक गाजर आहे, शिमला मिरची आहे, एक थोडीशी मटार आहे. जिरे पावडर, धणे पावडर, थोडीशी काळी मिरी आहे, चवीनुसार मीठ, थोडंसं घरचा मसाला. आता आपण एकत्र ह्याला कालवून घेऊया. इथे आपले झाले. इथे आता आपण गोळा करून घेतलेला बघू शकता तुम्ही. आपण थोडंसं तेल घेतलं त्याला आणि ह्याच्या टिक्की बनवून घेऊया आपण. ज्या आकाराचे हवे त्या आकाराची बनवायचे. हे बघा, अशा आपल्याला टिक्क्या बनवून घ्यायच्या. इथे आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट बनवून घेतोय. त्यात गुटली नाही झाली पाहिजे. जास्त पातळ नाही करायचं आपल्याला. इथे तवा ठेवलाय, इथे पॅन तापवायला ठेवला आपण. त्यात टाकतोय तेल. तेल आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. आता इथे आपण पहिले कॉर्नफ्लॉवरचे डिप करून घेऊया पेस्टमध्ये आणि मग ब्रेड क्रम्समध्ये डिप करूया त्याला.
असे सर्व बनवायचे आहेत आपल्याला. इथे आपण तेल तापवायला ठेवले, त्यात आपण हे टाकूया. पलटी मारून घेऊया. एक साईड मस्त असा कलर आलाय, दुसऱ्या साईडला पण असाच कलर आला पाहिजे. गॅस बंद करते. आता आपण इथे झालेले आहेत, आपण काढून घेऊया. लालटी पलटी आपण करून हे केलेलं आहे. आता पुन्हा एकदा पॅन तसंच ठेवलेला आपण तोच. त्यात टाकतोय बटर. इथे बटर टाकलेलं आहे. बटरमध्ये आहेत ना आपल्याला बन थोडेसे गरम करून घ्यायचे बर्गरचे. हे बघा, थोडेसे दोन्ही साईडून आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत. जास्त नाही, एकदम थोडे थोडेच करायचे. आता आपण काढून घेऊया. त्यात आपण दुसरा पण बन टाकून घेतलेला आहे, त्याला पण आपण गरम करून घेऊया. इथे आपले दोन्ही बर्गर बन्स गरम झालेले आहेत, आपण ह्यांना काढून घेऊया. आता इथे आपण बन घेतलेले आहेत, खालचा बन्स घेतलेले आहेत बर्गरचे. त्याला लावतो शेजवान चटणी. इथे आता शेजवान चटणी लावून झालेली आहे. आता आपण ह्याच्यावर ठेवूया कोबीचं पान, म्हणजे गोबी. आता आपण ह्याच्यावर ठेवणार टिक्की. आता ह्याच्यावर ठेवूया कांदा टोमॅटो.
हे बघा, इथे कांदा टोमॅटो पण लावून घेतलेला आहे. आता वरचा बन घेऊया त्या बर्गरच्या आणि त्याला लावूया मेयोनीज. तुम्ही व्हेज मेयोनीज दुसरा असा व्हाईटवाला असतो तो पण लावू शकता, सिम्पल असतो तो. हा आम्ही घेतलाय तंदुरी मेयोनीज. इथे आपण तंदुरी मेयो लावून घेतलेला आता दोन्ही ह्याला. आता आपण ह्याच्यावर थोडंसं चीज खिसणार आहोत पहिले. इथे आपण चीज खिसून घेतोय. इथे आता आपण चीज खिसून टाकलेलं आहे. आता याला बंद करून घेऊया. इथे आता आपले बर्गर रेडी झालेले आहेत. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.